विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। पत्रकार अभिजित कुलकर्णी सह मंद्रुप पोलिसांकडून टाकळी येथे नाकाबंदी। 2 लसीचे डोस घेतले असेल तरच महाराष्ट्रात प्रवेश। ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण कर्नाटकात आढळल्याने सोलापूर जिल्हा प्रशासन अलर्ट झाला आहे। सोलापूर विजयपूर महामार्गावरील टाकळी येथे आंतरराज्य सीमेवर कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांची आजपासून तपासणी सुरू करण्यात आली आहे। RT-PCR टेस्ट व 2 लसीकरण झालेल्या प्रवाशांनाच सोडले जात आहे। सोलापूर जिल्ह्यात कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR टेस्ट आणि लसीकरण बंधनकारक करण्यात आल्याची माहिती काल सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी मनीषा आभाळे यांनी दिली होती। त्यानुसार आजपासून टाकळी येथे तपासणी सुरू करण्यात आली। जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार आजपासून महसूल, पोलीस व आरोग्य विभागाच्या वतीने टाकळी येथे तपासणी सुरू कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांना त्यांची तपासणी करूनच महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश दिला जात आहे। ज्यांनी लसीकरण केले नाही किंवा टेस्ट रिपोर्ट नाही त्यांना परत पाठवले जात होते, अशी माहिती मंद्रुप पोलीसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन थेटे यांनी दिली। कोरोना विषाणूचा जो नवीन व्हेरियंट आला आहे ओमिक्रॉन, त्यातील त्या व्हेरियंटचे काही रुग्ण कर्नाटकात सापडल्याची बातमी काल वर्तमानपत्र तसेच TV वर दाखवण्यात आली होती। त्या अनुषंगाने महसूल तसेच पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांनी जो काही मंद्रुप पोलीस ठाणे येथील टाकळी येथील जो सीमा तपासणी नाका आहे कोविडच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेला, तेथील निर्बंध अधिक कडक करण्यात यावे यावर सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने आजपासून त्या ठिकाणी पोलीस, महसूल, आरोग्य विभाग तसेच जिल्हा परिषद विभाग याकडील कर्मचारी या ठिकाणी हजर असणार आहेत। या मुख्यतः या तपासणीमध्ये जी काही कर्नाटकातून किंवा इतर राज्यातून जी काही महाराष्ट्रात प्रवेश करणार आहेत, जी काही प्रवासी असतील, किमान त्यांच्याकडे 2 डोस असलेली कोविड वॅक्सिनेशनचं सर्टिफिकेट किंवा त्यांनी 3 दिवसापूर्वीचा RT-PCR करण्यात आलेला निगेटिव्ह रिपोर्ट या गोष्टी आवश्यक आहेत। त्या अनुषंगाने मला सर्व नागरिकांना आवाहन करायचं आहे की किमान तुमच्याकडे 2 डोस तुम्ही 2 डोस घेतलेले असायला पाहिजेत। अत्यंत आवश्यक कारण असेल तर किमान तुमच्याकडे 3 दिवसापूर्वीचं RT-PCR सर्टिफिकेट निगेटिव्ह RT-PCR सर्टिफिकेट असलं पाहिजे, तरच आपल्याला महाराष्ट्र राज्यात प्रवेश देण्यात येणार आहे। तरी सर्व राज्यातील नागरिकांनी सहकार्य करावे अशी मी सर्वांना विनंती करतो। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।